थंडीपासून नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं मत डॉक्टर शैलेश डोंबे आणि डॉक्टर जीवनमुक्ती डोंबे यांनी व्यक्त केले। सध्या सांगोला शहर आणि तालुक्यात अतिशय कडाक्याची थंडी पडली असून या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत सांगोला शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर शैलेश डोंबे आणि डॉक्टर जीवनमुक्ती डोंबे यांनी केलं आहे। गेली 4 ते 5 दिवस अतिशय कडाक्याची थंडी पडली असून लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना या थंडीचा अतिशय त्रास जाणवत आहे। विशेषतः या थंडीच्या काळामध्ये ज्या लोकांना दमा हा विकार आहे अशा लोकांना विशेष काळजी म्हणून या थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी उबदार कपड्यांचा आधार घेणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे हा ऋतू आरोग्यदायी असल्याकारणानं फळे आणि भाजीपाला यांचंही सेवन केलं तर ते आरोग्याला उपयुक्त ठरतील असंही डॉक्टर डोंबे यांनी सांगितलं। नमस्ते, मी डॉक्टर शैलेश शंकरराव डोंबे, डोंबे हॉस्पिटल। आपल्या इथे दमा, थायरॉइड, मधुमेह, हायपरटेन्शन या सर्व रोगांवरती निदान आणि ट्रीटमेंट होते। सध्या थंडीचं वातावरण आहे, थंडीचं प्रमाण खूप जास्त आहे। तर या वातावरणात दमाचे, विशेषतः दम्याच्या पेशंटला थोडी काळजी घ्यावी लागते। गरम उबदार कपडे, धुळीपासून, धुरापासून संरक्षण आणि जे दम्याचा पंप असतो तो पंप ओढणे चांगली गोष्ट आहे। त्याचे म्हणजे 2 फायदे। एक, वारंवार ॲडमिशन्स कमी होतात, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होण्याची गरज कमी होते। तर त्यासाठी तो पंप ओढणे फायद्याचं आहे। बाकी या हिवाळ्यामध्ये थोडं त्वचा कोरडी पडते, खाज सुटणे, त्वचा कोरडी पडल्यामुळे जे होतात रॅश येणे, तर ते थोडं कमी करण्यासाठी तेल आणि ह्याचं वॅसलीन असं हे आपण वापर करू शकतो। आणि आज 1 जानेवारी नवीन वर्ष, तर माझ्याकडून आणि डोंबे हॉस्पिटलकडून तमाम सांगोलच्या नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। हा ऋतू जरी हिवाळ्यामध्ये थंडी बोचरी जरी असली तरी हा ऋतू सर्वांसाठी खूप चांगला आहे। या ऋतूमध्ये इतर ऋतूंपेक्षा चांगलं बल असतं, त्यामुळे सर्वांनी या ऋतूमध्ये अभ्यंग करणं हे एक जर जोपासलं, अभ्यंग नित्य अभ्यंग करायचं किंवा आठवड्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा तीळ तेलाने सर्व शरीराला अभ्यंग करून जर गरम पाण्याने आंघोळ केली तर त्वचा फाटणे, रुक्ष त्वचा, केस गळणे या सर्व गोष्टी कमी होऊ शकतात। आणि संधिवात आणि आंबवात असणारे जे पेशंट आहेत, सांध्यांचे विकार असणारे जे पेशंट आहेत, त्यांच्यासाठी पण हा ऋतू त्रासदायक होणार नाही। तसेच हा ऋतू हा इतर ऋतूंपेक्षा बल देणारा ऋतू मानला जातो, त्यामुळं भरपूर इतर ऋतूंपेक्षा भरपूर व्यायाम करा आणि सर्वच गोष्टी भरपूर केल्या तरी चालतील। असं काही पथ्य नाहीये या ऋतूमध्ये की बाबा हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, असं काही नाहीये। त्याच्यामुळं सांगोलकरांनी ह्या ऋतूचा चांगला आनंद घ्या। 1 जानेवारीच्या माझ्याकडून आणि डोंबे हॉस्पिटलकडून सर्व सांगोलकरांना खूप खूप शुभेच्छा। थंडीपासून बचाव करण्यासाठी काही लोकांनी शेकोटा पेटविण्यास सुरुवात केली आहे। थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं गेलं आहे। मोहन शिंदे, वृत्तदर्पण न्यूज, सांगोला।